स्वारगेटमधील जुन्या बसमध्ये कंडोम सापडल्याचं देखील समोर आलंय। बंद पडलेल्या बसमध्ये जुन्या साड्या, शर्ट आणि कंडोम्स कसे काय आढळले असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। रात्रीच्या वेळी या बसमध्ये नेमकं घडतं तरी काय? स्वारगेट स्थानक महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं यातून अधोरेखित झालेलं आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला ती शिवशाही बसला बंद होती आणि तिला दरवाजा वगैरे नव्हता असं समोर आलं होतं। मात्र त्यानंतर या स्वारगेट परिसरात असे अनेक पडीक बसेस आहे आणि या बसेसचं जर चित्र बघितलं तर हे महाराष्ट्राला हादरवणारे चित्र आहे। ज्या बसमध्ये मी जाते त्या बसमध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार, घृणास्पद प्रकार सुरू असल्याचं या व्हिज्युअल्स मधनच आपल्याला दिसतंय। सकाळी ही घटना समोर आली, त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला। मात्र त्यानंतर आता ही दुसरी शिवशाही बस आहे जी स्वारगेटच्या या पार्किंग मध्ये लावण्यात आली आहे। जाळं आहे या सगळीकडे, मात्र या बसमधली अवस्था सगळ्या महाराष्ट्राचे डोळे खोलणारी आहे। मी जर आज जाऊन तुम्हाला या सगळ्या बसची परिस्थिती दाखवली तर या बसमध्ये अनेकांचे कपडे पडलेले आहेत, अनेक साड्या आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी असू देत किंवा दिवसाच्या वेळी या बसमध्ये कोणते कोणते प्रकार चालू असतील याचा अंदाज या बसच्या या सगळ्या व्हिज्युअल्स मधनं आपण घेऊ शकतो। एकीकडे ब्लँकेट्स आहेत, शर्ट आहेत, साडी आहेत, अनेकांचे अंतर्वस्त्र या ठिकाणी पडलेले दिसत आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी हे बस स्थानक किंवा बस स्थानकाचा परिसर हा सुरक्षित आहे का हा प्रश्न जरी असला तरीही या बसेस ज्या लावल्या आहेत त्या पार्किंग असलेल्या बसेसमध्ये हा सगळा प्रकार सुरूच असतो। हे या सगळ्या चित्रातनं पुन्हा एकदा समोर येतोय। खरं तर एकीकडे साड्या पडल्या आहेत, दुसरीकडे वाईट प्रकार घडत असल्याचं समोर देखील आले आहे। बलात्काराची घटना समोर आली आहे। त्यामुळे या बसेस सुरक्षित आहे का हा जर मुद्दा असला तरीही या स्वारगेट बस स्थानकावरचा आजूबाजूचा परिसर देखील महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही हा देखील प्रश्न या सगळ्या चित्रावरून आपल्याला दिसून येतोय। शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।